एक महिना झाला जवळपास मार्केट रोज पडतंय. मार्केट पडल्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ अक्षरशः लाल लाल होतोय. कित्येक वेळेला माझ्याकडे लास्ट वीक मध्ये काही लोक आली आणि अनसिक्युअर्ड फील होतं. त्या लोकांचं असं म्हणणं होतं की त्या लोकांनी आता त्याचे पैसे विड्रॉ करावे आणि पैसे विड्रॉ करून त्यांनी उरलेले जे पैसे आहेत हे पैसे आता मार्केटमधून बाहेर पडून फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवावं. मित्रांनो, तुम्ही सुद्धा असं जर विचार करत असाल तर हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी क्लिअर लोकांचं जे संमती आहे, लोकांचं जे म्हणणं आहे, या संदर्भामध्ये मी तुम्हाला गाईड करणार आहे आणि लोकांच्या बद्दलचे जे थॉट प्रोसेस आहे त्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. कारण माझ्या म्हणण्याप्रमाणे असं आहे की तुम्ही इक्विटीमधनं आत्ताच्या वेळेला बाहेर पडून जर तुम्ही फिक्स डिपॉझिटमध्ये पडत आहात किंवा त्याच्यामध्ये गुंतवत आहात पैसे तुमचे, तर तुम्ही आगीतनं बाहेर पडून फुफाट्यात पडण्यासारखं आहे. आणि हे अक्षरशः निव्वळ आमच्या लाईनमध्ये ह्याला फायनान्शियल सुसाईड म्हणतात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष गोसावी. गेल्या 20 वर्षांहून अधिक काळापासून मी लोकांना फायनान्शियल उद्दिष्टांपर्यंत कसं पोहोचता येईल या संदर्भामध्ये मार्गदर्शन करतो आणि मी एक रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. मित्रांनो, खूप जास्त जुनी गोष्ट नाहीये. तुम्ही आता रिसेंटली जर बघितलं असेल तर कोटक बँकेचे 150 कोटी रुपयांचा फिक्स डिपॉझिटचा स्कॅम आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेचा 590 कोटींचा स्कॅम हा उघडकीस आला आहे. 590 आणि 150 कोटी म्हणाल तर साधारण 750 कोटी रुपये. 750 कोटी रुपये तुम्हाला गंमत वाटते का? नाही. तुमच्या माझ्यासाठी ही आकडा खूप मोठा आहे. आज मला हे कळत नाही, अजूनही लोक, आपण रोज पेपरमध्ये वाचतो, अजून सुद्धा लोक 1% जास्त मिळवण्यासाठी त्यांच्या आयुष्यभराची पुंजी ते बँकमध्ये फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवतात आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस बँक बंद होते किंवा बँक तुम्हाला फिक्स डिपॉझिट देऊ शकत नाही, तुमच्या आयुष्यभराच्या पैशांचं तुम्ही नुकसान करून घेता. मित्रांनो, थोडेसे डोळे उघडा, थोडंसं शहाणे व्हा आणि आजूबाजूला पहा काय परिस्थिती आहे, काय नाही. आणि तुम्ही जर फिक्स डिपॉझिट मध्ये जर गुंतवणूक करत असाल ना, तर तुमच्या फिक्स डिपॉझिटची जर नोंद तुमच्या सीबीएस मध्ये, म्हणजे सेंट्रल कोर बँकिंग सिस्टम या बँकेच्या नोंदीमध्ये जर तुमची नोंद नसेल, तर तुमच्याकडे असलेली फिक्स डिपॉझिटची जी पावती आपण म्हणतो, ही पावती हा निव्वळ एक रद्दीचा कागद आहे. तुम्हाला असं वाटेल की मी खूप हार्श बोलतोय तुमच्या कष्टाच्या पैशांबद्दल, पण मला हे वाईट वाटतंय, कारण इतके एज्युकेटेड लोक असूनही इतका मोठा घोळ कसं काय करू शकतात आणि इतकं या गोष्टींवरती रिलॅ कसं काय राहू शकतात. तुम्हाला आज खरंच विचार करावा लागेल की फिक्स डिपॉझिट मध्ये खरंच तुमचे पैसे सेफ आहेत का? आता मला एक सांगा की लोकांना ज्यावेळेस वाटतं की तुमचे फिक्स डिपॉझिटचे पैसे सेफ आहेत, मित्रांनो, तुमचे फिक्स डिपॉझिटचे पैसे फक्त 5 लाख रुपयापर्यंतचे सेफ आहेत. म्हणजे जर तुमच्याकडे 10 लाख रुपये तुम्ही गुंतवणूक केली असेल आणि तुझ्या जर बँक बुडाली किंवा बँक तुमचे पैसे देण्यासाठी सक्षम ठरली नाही, तर तुमचे फक्त 5 लाख रुपये बँक देऊ शकते. पुढचे 5 लाखाचं मी काय करणार आहात? आणि तुम्हाला हे विचार करायचा आहे की थोडेसे टक्के जास्त मिळण्यासाठी तुम्ही आयुष्यभराचा पुंजीचा लॉस पत्करणं हे तुम्हाला सहन होऊ शकतं का? मी तुम्हाला जे बँकेच्या इन्शुरन्सच्या बद्दल बोललो ना, आता हाय, मला सांगा, तुम्ही लोक सगळे जण जाता बँकमध्ये की फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करायला, कशासाठी? की बँक तुम्हाला गॅरंटी देते. अहो, पण जर बँकच तुमच्या पैशांची गॅरंटी देऊ शकत नाही, बँक खुद्द तुमच्या पैशांची रिस्क घ्यायला तयार नाहीये, तर तुम्ही आयुष्यभराचे पैसे तिथे ठेवून का स्वतःची एवढी मोठी रिस्क घेताय? मला अक्षरशः ना हे खूप ऐकून वाईट वाटतं. लोक म्हणतात रिस्क आहे, रिस्क आहे, रिस्क आहे. अहो, तुम्ही मला एक सांगा, तुम्ही जर बँक मध्ये पैसे ठेवताय आणि जर तुम्ही इन्स्टिट्यूशनल रिस्क घेताय अननोईंगली, न कळत, म्हणजे ज्या बँकेमध्ये तुम्ही पैसे ठेवताय ती बँक तुमची रिस्क घ्यायला तयार नाहीये आणि तुम्ही तुमचे पैसे त्या बँकेकडे देताय आणि तुम्ही रिस्क घेताय, हे कसं काय चालणार आहे तुम्हाला? मित्रांनो, आता ज्या मार्केट लेवलला आहे ना, या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची संधी आहे. यावेळेस ना बाहेरचे इन्स्टिट्यूशन्स इन्व्हेस्टमेंट होतात, यावेळेस ना बाहेर लोक पैसे लावतात आणि ही जी वेळ आहे, हे पैसे लावण्याची वेळ आहे. या मार्केटमधनं पैसे बाहेर काढण्याची वेळ नाहीये. नीट विचार करा. आजही तुमचे पैसे फिक्स डिपॉझिट मध्ये असतील. माझं हे म्हणणं नाहीये की तुम्ही फिक्स डिपॉझिट मध्ये सगळे पैसे काढा आणि तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करा, हे मी तुम्हाला कधीही म्हणू शकत नाही किंवा म्हणणारही नाही. पण तुम्ही तुमचं प्रॉपर ऍसेट अलोकेशन करून घ्या. तुम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींच्या नीट एखाद्या फायनान्शियल प्लॅनर बरोबर डिस्कस करा आणि त्यानंतर तुमच्या गोल वाईज इन्व्हेस्टमेंट करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत फार लवकर पोहोचू शकाल. पण हे तर मात्र गॅरंटेड आहे की फिक्स डिपॉझिट तुम्हाला तुमच्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत नक्कीच नेऊ शकणार नाही. कारण सध्या ज्या फ्लो मध्ये फिक्स डिपॉझिट्स आहेत किंवा जो रेट ऑफ इंटरेस्ट फिक्स डिपॉझिट तुम्हाला ऑफर करते, हे इक्विटी मार्केटपेक्षा फारच कमी आहे. ऍक्च्युअली याला प्रॉब्लेम कुठे होतो माहिती का? लोकांना हे गणितच कळत नाही की त्यांचे पैसे कुठे आणि कुठल्या बास्केटमध्ये पडले गेले पाहिजेत. कित्येक लोक ज्यावेळेस माझ्याकडे फायनान्शियल प्लॅनिंगच्या बद्दल डिस्कस करायला येतात, त्यावेळेस मी त्यांना विचारतो फिक्स डिपॉझिट आहे का? आहे. किती आहे? तर 25 लाख आहे, 50 लाख आहे, 1 कोटी आहे, 2 कोटी आहे. अहो, फिक्स डिपॉझिट मध्ये एवढे मोठे पैसे ठेवायचे नसतात. याचं कारण असं आहे की फिक्स डिपॉझिट मध्ये मी स्वतः फायनान्शियल प्लॅनिंग करतो, तर मी स्वतः लोकांना सांगत असतो की फिक्स डिपॉझिट मध्ये हे तुम्ही पैसे ठेवा, पण किती, याचं काही कॅल्क्युलेशन आहे, त्याचे काही बेस आहेत.
आम्ही सुद्धा लोकांना सांगतो की तुमचे इमर्जन्सीचे पैसे, तुमचे जे 3-6 महिन्याचा लागणारा खर्च, तुमचे मेडिकल एक्सपेन्सेसचे खर्च, या सगळ्या गोष्टींचे पैसे, तुमच्या लाईट बिलचे खर्च, तुमच्या मुलांच्या ट्युशन फीसचे खर्च, हे सगळे पैसे तुम्ही फिक्स डिपॉझिट मध्येच ठेवा. पण या व्यतिरिक्तचा जो पैसा आहे हा तुम्ही फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवताय, तर तुम्ही तुमचा पैसा हाताने त्या पैशाची व्हॅल्यू कमी करत चालला. मित्रांनो, मला ना या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच गोष्ट सांगायची की फिक्स डिपॉझिट हे चांगलं माध्यम आहे, पण हे चांगलं माध्यम जे असूनही तुम्ही तुमचं प्रॉपर ऍसेट अलोकेशन करून त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये गुंतवणूक केली तर ते अगदी तुमच्यासाठी योग्य आहे. आणि तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तुमचं प्रॉपर ऍसेट अलोकेशन किती आहे आणि तुमचे पैसे कुठे कुठे गुंतवणूक केली पाहिजे, तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा, माझ्या टीमशी कनेक्ट करा. मित्रांनो, आत्ताची जी वेळ आहे ना, हे मार्केटमधनं बाहेर पळून जाण्याची नाहीये, मार्केटमध्ये थांबण्याची वेळ आहे. कारण आतापर्यंत प्रूव्ह झालेले ज्या ज्या वेळेस मार्केटमध्ये पॅनिक झालेलं आहे, ज्या ज्या वेळेस मार्केटमध्ये वरनं खाली जोरात डाऊनफॉल आलेला आहे, त्याच स्पीडने तेवढेच लवकर मार्केटने तो जुना डाऊनफॉल क्रॉस केलेला आहे आणि जुना पीक सुद्धा क्रॉस केलेला आहे. तर नीट विचार करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण आपण अशाच वेगवेगळ्या टॉपिक्सवरती इन्फॉर्मेशनल व्हिडिओज बनवत असतो.